एखाद्या लेकराचं वाईट करून जर आपलं चांगलं होत असेल तर त्या चांगलं होण्याला काही महत्व नाही। एक दिवशी आपलं पण वाईट होऊ शकतं। आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावंच लागतात। आणि खऱ्या खोट्याचा न्याय करायला माझी येडामाय बसली आहे। आणि तुम्हाला तर माहिती आहे ती खोट्याच्या बाजूने कधी उभा राहत नाही। माझा एक मित्र आहे आणि तो येडामाईला सदैव काही ना काहीतरी मागत असतो। तो येडामाईला म्हणतो, येडामाय मला दुःख देऊ नको, मला धन दौलत दे, माझ्या जीवनामध्ये आनंदी आनंद कर आणि मला गरीब ठेवू नको। तर मी त्याला 2 शब्द बोलणार आहे। जर या आई समोर हात पसरून सर्व काही मिळत असलं तर या जगामध्ये एकही माणूस गरीब राहिला नसता। थोडंफार प्रयत्न आपल्यालाही करावा लागतं। आपल्या प्रयत्नाला यश येडामाय 100% देणार। येडामाय मन थकलंय माझं आई, डोळे भरून आल्यात आई, या तुझ्या लेकराची हाक तुझ्यापर्यंत पोचत का नाही येडामाई? या तुझ्या लेकराचं एवढं पण सत्व नको पाहूस येडामाई। आता तरी माझ्या घरी आनंदाने ये ना ग येडामाई। या जगाने माझा कामापुरता वापर केला आणि माझी साथ सोडून दिली। त्याच वेळी या येडामाईनं मला मायेनं जवळ घेतलं आणि माझ्या सुखादुःखात पाठीशी उभी राहिली। आणि या येडामाईमुळं माझ्या चेहऱ्यावर खूप आनंद आला। या आईनं मला लेकरावानी जीव लावला। तिनं मला लावला जीव गुळावानी ग्वाड, रांचं मी पाखरू पण लेकरावानी नाड। तिनं मला लावला जीव गुळा। येडामाय मन थकलंय माझं आई, डोळे भरून आल्यात आई, या तुझ्या लेकराची हाक तुझ्यापर्यंत पोचत का नाही येडामाई? या तुझ्या लेकराचं एवढं पण सत्व नको पाहूस येडामाई। आता तरी माझ्या घरी आनंदाने ये ना ग येडामाई। तुमच्या मनासारखं होत नसलं तर असं समजून जायचं या येडामाईच्या मनासारखं होतंय। आणि आज जरी तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही तरी असं समजून जायचं या माझ्या येडामाईला तुम्हाला काहीतरी मोठं द्यायचं असेल आणि ते वेळ आल्यावर तुम्हाला 100% मिळणार। आणि माझी येडामाई काही द्यायचं असलं तर त्या लेकराची खूप परीक्षा बघते आणि मग त्या लेकराला भरभरून देते। माझा मित्र येडामाईला विसरला आहे आणि त्याच्या डोक्यावर गर्व अभिमान आला आहे। तर मी त्याला 2 शब्द बोलणार आहे। माझं माझं म्हणून अजून किती करशील तू राज, यात माझं म्हणायला काहीच नाही तुझं, सारे या माझ्या येडामाईचं दान आहे। आणि एवढं काही मिळून सुद्धा तू माझ्या आईला विसरून गेलास। पण मात्र एवढं लक्षात ठेव, जर देणारी माझी येडामाई असेल तर घेणारी पण ही आईच आहे बर का।